नारायण नारायण। मुनिवर प्रणाम प्रभु। शुभम भवतु। प्रणाम माते। आज आख्यानाच्या आधीच तुमची भेट झाली। होय मुनिवर, आज आख्यानाआधीच कसे काय येणे केले? नारायण नारायण, आपले दर्शन व्हावे या हेतूनेच मी इथे आलो। आपण माझे आराध्य आहात। आपल्या दर्शनाने मला नेहमीच प्रसन्न वाटते आणि त्यातून आख्यानकातल्या कथानकाला प्रारंभ करण्याआधी आपले स्मरण करूनच मी आख्यानाला प्रारंभ करतो। आणि आजचं आख्यान हे विशेष महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याआधी आपली भेट झाली हे उत्तम झालं। आजचे आख्यान महत्त्वाचे आहे म्हणजे काय माते? माझ्या ध्यानात आले नाही। म्हणजे मुनिवर, राजसभेत बाणाईला जे मानाचे स्थान हवे होते ते तिला आज मिळणार आहे। नारायण नारायण। प्रभू, ते कसे काय? कारण मुनिवर मीच तिला तसं सांगितलं। बानू ही जेजुरी सोडून चालली होती। मी तिला जर असं सांगितलं नसतं तर मात्र कठीण झालं असतं। मुनिवर, आज आख्यानाला प्रारंभ होण्याआधी राजसभेत बाणाईला तिचे मानाचे स्थान दिले जाईल आणि त्यानंतरच आख्यानाला प्रारंभ होईल। म्हणजे आजचे आख्यान खरोखरीच महत्त्वाचे आहे। नारायण नारायण। बानू, ये बानू। अरे आजा, कशा पायी ओरडतो आहे? अरे येईल की बाहेर बानू। अगं अजून किती ये तर आख्यानासाठी समजे खोळंबला असणार। वय उगा आपल्या पायी समजेसनी थांबून राह ना ग। अरे वैर ठाव आहे। आणि आजा, आज तू बानूला काय बी बोलायचं नाही बर का। आज बानूला ती जागा मिळणार आहे ज्याच्यासाठी ती इतकधी सपान बघत होती। होय होय। आणि हे बघायची तुला घाई झाली आहे का नाही? अगं नुसतं ते नाही ग, बानूच्या मनात जे होतं ते पुरं झालं याचा आनंद आहेच की। या काय हे बाळ, आज तुझी इच्छा पुरी होणार बघ। तुला हवी ती जागा मिळणार आहे राजसभेमध्ये। वय बा, बरं चला आणि उशीर नको। हा वैर ठाव आहे। अगं नाही मावशी, खरंच निघूया। चल चल। देवा, देवा तुम्ही बोलवलं सा? होय। चोडप्पा, मला तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे। आज्ञा असावी देवा। आता आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार आहे। वय देवा, आख्यानाची समधी तयारी झाली आहे बघा। नाही चोडप्पा, अजून आख्यानाची पूर्ण सिद्धता नाही झाली आहे। देवा, आमच्या हातनं काही चूक तर झाली नाही ना? नाही चोडप्पा, तुमच्या हातून काही चूक झाली नाही, परंतु माझ्या म्हणण्यामागे एक कारण आहे। चोडप्पा, आज आख्यानात बानूसाठी विशेष अशा आसन व्यवस्थेची सिद्धता करायला घ्या। म्हणजे देवा, बाणांसाठी नवीन जागा करायची आहे? होय, आणि म्हणूनच मी असं म्हणालो की अजून पूर्ण सिद्धता नाही झाली आहे। देवा, आत्ता समजा ध्यानात आला बघा।
मी लगोलग कामाला लागतो. उत्तम. येतो देवा. हा ठेवा ठेवा सांभाळून ठेवा ए गाड्या. हा ठेव ठेव. हा काय गणोबा झालं का समज? होय होय तुम्ही सांगितलं तर समज झालंय बघा. पर एक विचारू का तुम्हासनी? नाही, हे आसन कुणासाठी आणलंय ते नाही सांगितलं तुम्ही. अरे बाबा बाणाईसाठी हाय हे आसन. अहो पर मागा आख्यानामध्ये त्या तसं म्हणल्या होत्या तेव्हा म्हाळसा देवी तर नाही म्हणल्या होत्या. होय आणि आता मध्ये. अरे बाबा आपल्याला जेवढं काम दिलंय का नाही तेवढं करावं माणसानं. आणि देवांचा बी काय बाय विचार असेल ना. होय होय होय. लागा कामाला. होईल होईल. मल्हारीचं चरित्र सांगताना या शिवलीलेत आतापर्यंत आपण श्री सतीदेवी आणि श्री महादेव यांच्या कथेपर्यंत येऊन पोहोचलो. या पुढील कथा श्री नारद मुनी आपल्याला सांगतील. आता नारायण नारायण. मुनिवर आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. मला लक्ष्मी देवींनी सांगितलं आहे का मला माझी मानाची जागा मिळेल. आणि नाही मिळाली तर लक्ष्मी देवींनी सबूत दिला आहे मला. त्यांचा सबूत असा खोटा कसा होईल? बानू, तू लक्ष्मी तीर्थाजवळ होम करून श्री लक्ष्मी देवींना प्रसन्न करून घेतले आहेस आणि म्हणूनच लक्ष्मी देवीनी तुला तसा शब्द दिला आहे. बानू, आजपर्यंत तू सहानुभूती मिळवून कटकारस्थान करून तुला जे हवं ते प्राप्त केलंस आणि आजही तू तेच करते आहेस. तुम्हासनी मला माझी मानाची जागा द्यायची नसेल तर हे अगोदर सांगाय होतं. बानू, तुला तुझे मानाचे स्थान मिळेल, परंतु आधी हे तुमच्यामधील भांडण थांबवा. मी भांडण करत नाही. मुळात मला हा विचारच पटत नाही की हिला सत्य समजून घेण्यासाठी विशिष्ट जागा हवी आहे. तुला हे शिकवलं कोणी? मुनिवर,
देवी, मी तिला असे काहीच शिकवलेले नाही. शिकवायला कशापायी लागतंय? मी आभी देवांची बायको आहे, तेव्हा मला बी माझा मान मिळाया हवा. मुळात त्या आख्यानाचं प्रयोजनच तुला कळलेलं नाही. यातून अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्यातून तुला आत्मज्ञानाला उपयोग होईल आणि हेच अपेक्षित आहे. पण तुला तुझ्या मान सन्मानाची पडली आहे. बानू, तू माघारी ये, उगा तंट नग. मी नाही येणार माघारी. मी तर चाललेच होते, तर लक्ष्मी देवींनी सांगितलं म्हणून मी थांबले. आणि देवी, मला ह्यांनी माझं मानाचं आसन नाही दिलं तरी मी तुम्हासनी काही बी बोलणार नाही बघा. पर मला हे ठाव होतं का मी हाता आल्यावर माझा पान उताराच होणार. बानू, तुझ्यासाठी हे आसन ठेवले आहे, त्याचा आनंदाने स्वीकार कर. देवा, खरंच माझ्यासाठी तुम्ही हा आसन देत आहेसा? होय बानू. हे आसन तुझ्यासाठीच आहे. आता तरी तू आनंदित आहेस ना? भाई देवा, देवा, मी हे दिस कधी बी नाही विसरणार बघा. मला आता पहिला दिवस आठवतो आहे, मी जेव्हा जेजुरीत आले होते तेव्हा ताईंनी मला पायरीपाशी अडवलं होतं. मी म्हाळसा, ह्या जेजुरीची सम्राज्ञी, श्री खंडेरायांची पहिली पत्नी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. पर इतक्या दिवसानं मला माझी मानाची जागा मिळते आहे. या स्थानावर बसून तुला सत्य कळण्यासाठी सहाय्य होणार नाही. त्यासाठी क्षमता असावी लागते बानू, हे ध्यानात ठेव. त्यासाठी धर्माचे अधिष्ठान असावे लागते. पण तुझा आणि धर्माचा काहीही संबंध नाही, कारण मुळात शुचिर्भूततेशी तुझा संबंधच नाही. रानावनात राहिल्यावर काय होणार म्हणा? संस्कृतीच्या कोणत्याही खाणाखुणा तुला पाहिल्यावर दिसत नाहीत मानू. होय, कारण आमच्यासाठी झाडं, पानं, फुलं, नद्या, आभाळ हे देवासमानच आहेत. आम्हासनी अभिमान आहे का आम्ही रानावनात वाढलो आहे. मला असं वाटतं की बाणाईला दिलेले आसन तिने ग्रहण करावे. आणि मुनिवर, आपण आख्यानाला सुरुवात करावी. नारायण नारायण. बंधू, तुम्हाला असं वाटेल की लक्ष्मीदेवींनी दिलेल्या शब्दाचा मी अवमान करते आहे, पण लक्ष्मीदेवी,
तुम्ही दिलेला शब्द हा वृथा जाणार नाही, तो खराच होईल. पण मी जे बोलते आहे त्याचे कारण तुम्ही समजून घ्यावे, त्याचे मूल्य तिला कळायला हवे. बानू, तुला तुझं स्थान मिळेल आणि त्याच्या आड कोणीही येणार नाही. परंतु आता तुझ्यावरचं दायित्व वाढलं आहे. तुला शिवलोकात स्थान मिळवायचं आहे. हे स्थान आज आहे, उद्या नाही, परंतु जे चिरंतन आहे हे लक्षात ठेव. देवी, तुम्ही तसा म्हणून माझी इच्छा पुरी झाली जी. सुखी राहा आणि सत्य प्राप्त कर जी. महाराज, अहो आजवर मी आतातलं तुमचं आख्यान ऐकायचं, पर आता हात जवळनच मी तुम्हासनी ऐकल बीन बगल बी. पर तुमचा आशीर्वाद असाच असू द्या जी. शुभम भवतु. नारायण नारायण. बा, मला ठाव आहे का तुला माझी काळजी वाटते. तुला बी असंच वाटत होतं का मला माझी मानाची जागा मिळावी. आणि आज ती मिळाली आहे बघ. तेव्हा तत बसण्या अगोदर तुझ्या बी पाया पडते ना. शिळत्यात मल्हार माझा. थांब. या राजसभेच्या शेवटच्या स्थानावर तुझे स्थान असेल. मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं, माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं, आणि तसंच केलं मी. आख्यान सुरू आहे म्हणून तुला गड पाहता आला, नाहीतर मी तेही होऊ दिलं नसतं. बानू, त्यांनी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का तू? त्यांनी या यज्ञासाठी धर्मपत्नीला बोलावले आहे. जा, तू आपल्या स्थानावर जाऊन उभे राहा बरं.